नमस्कार. आजचा विषय एका रंगाने हजारो ग्राहक जिंकले, पण कोणीही त्या रंगाची जाहिरात केली नव्हती. तो दुकानासमोर उभा राहिला. मोठा रस्ता, दोन्ही बाजूला डझनभर दुकाने, सगळीकडे ऑफर्स, सगळीकडे बॅनर्स, सगळीकडे आवाज. पण त्याचे पाय एका दुकानाकडेच वळले. का? त्याला नाव आठवत नव्हतं, लोगो आठवत नव्हता, जाहिरातही आठवत नव्हती. पण एक रंग आठवत होता आणि त्या रंगाने त्याचा निर्णय घेतला होता. आपल्याला वाटतं ग्राहक विचार करून खरेदी करतात, तुलना करतात, विश्लेषण करतात, सर्व पर्याय तपासतात. खरंच? जर तसं असतं तर बाजारात सर्वोत्तम उत्पादनच नेहमी जिंकलं असतं. पण वास्तव वेगळं आहे. अनेक उत्कृष्ट व्यवसाय बंद होतात आणि काही साधे व्यवसाय भरभराट करतात. कारण ग्राहक अनेकदा सर्वोत्तम निवडत नाही, ते सर्वात आधी आठवणारा पर्याय निवडतात. एका मार्केटिंग कॉन्फरन्समध्ये एक प्रश्न विचारला गेला. ग्राहक तुमचा ब्रँड कसा लक्षात ठेवतो? लोक म्हणाले, जाहिरात, किंमत, ऑफर्स, गुणवत्ता. मग वक्ता हसला आणि स्क्रीनवर चार रंग दाखवले. लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि एक जांभळा. 10 सेकंदाने त्याने विचारलं, कोणता रंग आठवतोय? बहुतेकांनी एकच उत्तर दिलं, जांभळा. कारण मेंदूला वेगळेपण आवडतं. पुण्यातील एक तरुण उद्योजक, त्याने सुंदर कॅफे सुरू केला. कॉफी उत्तम, इंटेरियर आकर्षक, सेवा उत्कृष्ट. पण ग्राहक येत नव्हते. तो निराश झाला. त्याला वाटलं कदाचित जाहिरात कमी आहे, कदाचित किंमत जास्त आहे, कदाचित लोकेशन चुकीचं आहे. एक दिवस त्याने मित्राला विचारलं. मित्र म्हणाला, तुझ्या कॅफेबद्दल एक गोष्ट सांग. तो थांबला, विचार करू लागला. उत्तरच नव्हतं. कॅफे चांगला होता, पण वेगळा नव्हता. पुढील काही महिन्यात त्याने एक छोटासा बदल केला. शहरातील इतर सर्व कॅफे तपकिरी, काळे किंवा लाकडी थीम मध्ये होते. त्याने संपूर्ण कॅफेला गडद टर्कोइज रंग दिला. कप, भिंती, मेन्यू, पॅकेजिंग, सोशल मीडिया, सगळीकडे. 6 महिन्यांनी लोक नावाने नाही तर म्हणू लागले, अरे, त्या टर्काईज कॅफेमध्ये भेटूया. तेव्हाच त्याला समजलं, लोकांना ब्रँड लक्षात ठेवला नव्हता, लोकांनी वेगळेपणा लक्षात ठेवला होता. व्यवसायातील सर्वात मोठी शोकांतिका कोणती माहित आहे? अयशस्वी होणं नाही, विसरलं जाणं. कारण लोक ज्याला आठवत नाहीत त्याला निवडत नाहीत, आणि ज्याला निवडत नाहीत तो कितीही चांगला असला तरी वाढत नाही. यशस्वी ब्रँड्स वेगळे असतात म्हणून लक्षात राहत नाहीत, ते लक्षात राहतात म्हणून यशस्वी होतात. हा फरक समजणं महत्वाचं आहे. आजच 3 गोष्टी करा. तुमच्या 5 स्पर्धकांची यादी करा. त्यांच्यात आणि तुमच्यात काय सारखं आहे ते लिहा. मग एक प्रश्न विचारा, जर माझा लोगो गायब झाला तरी ग्राहक मला कशामुळे ओळखतील? जर उत्तर नसेल तर तिथूनच सुरुवात करा. जगात लाखो व्यवसाय आहेत, हजारो जाहिराती आहेत, कोट्यावधी संदेश आहेत, पण ग्राहकाच्या मनात जागा फार कमी आहे. तुम्ही त्या जागेसाठी लढत आहात. प्रश्न हा नाही की तुम्ही किती चांगले आहात, प्रश्न हा आहे, तुम्ही
किती लक्षात राहता. कारण शेवटी ग्राहक उत्पादन खरेदी करण्याआधी आठवण खरेदी करतात. आणि ज्या दिवशी तुम्ही विसरता न येण्यासारखा व्हाल त्या दिवशी तुमची वाढ सुरू होईल. धन्यवाद.